स्वर्गाचे राणी, स्वर्गाचे राणी उल्हास कर, कारण तो जन्म दिलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. हे कुमारी मरिये, आनंद व उल्हास कर, कारण प्रभू खरोखर उठला आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस. त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हास अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, आपण ह्या ईस्टरच्या पास्का काळाच्या 6व्या रविवार, त्या रविवारची उपासना साजरी करीत आहोत. जवळजवळ आपण हा ईस्टर काळ आता समाप्तीच्या अगदी जवळ येऊन पोचलेलो आहोत. पुढच्या गुरुवारी, पण आपल्यासाठी पुढच्या रविवारी आपण येशूच्या स्वर्गारोहणाचा सण साजरा करणार. आणि त्याच्यानंतर मग येणाऱ्या रविवारी आपण 23 मेला पेंटिकॉस्टचा, पवित्र आत्म्याचं आगमन, हा एक मोठा ख्रिस्त सभेमधील सोहळा साजरा करणार. मित्रांनो, परिस्थिती फार गंभीर होत आहे. आपण विनंत्यामध्ये प्रार्थना करू की एका आठवड्यामध्ये आपली ख्रिस्ती माणसं वसईत 50 कोविडमुळे मरू शकतात. संपूर्ण जगाने दखल घेतलेली आहे आणि आपल्या पोप महोदयांनी आपल्याला दिलासा देणारं असं सांत्वनपर जणू काही, आणि आपल्यामध्ये जणू काही त्यांचा पूर्णपणे हजेरी आहे, अशा प्रकारचं एक सुंदर पत्र सगळ्या
भारतातील बिशपांना म्हणजेच भारतातील सगळ्या लोकांना, विशेष करून सगळ्या कॅथलिक लोकांना लिहिलेलं आहे. मिसाच्या शेवटी ते तुम्हाला वाचण्यासाठी दाखवण्यात येईल. आपण आता ह्या पवित्र रहस्यांच्या उत्सवात सहभागी होण्यास पात्र ठरावेत, म्हणून आपली पापे आता कबूल करूया आणि त्या पापांची सर्व आठवण देऊन, त्याची कबुली देऊन परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा. परमाईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नित. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमावुनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परमेश्वर कुकर, प्रभु दुःखहारा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावरी कारित्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परमाईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. शांती
शांती देवो. आपण प्रार्थना करूया. नित्यजीवी परमेश्वरा, प्रभूच्या पुनरुत्थानाचा विधी आनंदाने साजरा करण्यास आम्हाला सहाय्य कर. या प्रीती साक्रामेंताला अनुसरून आचरण करण्यास आम्हाला समर्थ कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्र आत जात असता कर्नेलियस त्याला सामोरे गेला आणि त्याने पेत्राच्या पाया पडून त्याला नमन केले. पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, उभे राहा, मीही मनुष्यच आहे. तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला, देव पक्षपाती नाही हे माझ्या पक्के ध्यानात आहे. तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो आणि त्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे. पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. मग परराष्ट्र यावरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर असलेल्या विश्वास ठेवणाऱ्या आणि सुनता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले, कारण त्यांनी त्या लोकांना अनेक भाषातून बोलताना आणि देवाची थोरवी गाताना ऐकले. तेव्हा पेत्राने म्हटले, आम्हाला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्याही पाण्याची मनाई करवेल का? मग येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा व्हावा अशी पेत्राने आज्ञा केली. तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी पेत्राला विनंती केली. प्रभूचा शब्द, देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. प्रभूने आपले तारण राष्ट्रासमक्ष प्रकट केले आहे. प्रभूने आपले तारण राष्ट्रासमक्ष प्रकट केले आहे. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्य केली आहेत. त्याच्या उजव्या हाताने त्याच्या पवित्र बाहूने त्याने तारण साधले आहे. प्रभूने आपले तारण राष्ट्रासमक्ष प्रकट केले आहे. परमेश्वराने आपण सिद्ध केलेले तारण कळवले आहे. राष्ट्रासमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे. इस्रायलच्या घराण्यावरील आपली दया आणि सत्यता यांचे त्याने स्मरण केले आहे. प्रभूने आपले तारण राष्ट्रासमक्ष प्रकट केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचे तारण पाहिले आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, उच्च स्वरात आनंदाने गा. प्रभूने आपले तारण राष्ट्रासमक्ष प्रकट केले आहे. योहानाचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. प्रिय जन हो, आपण एकमेकावर प्रेम करावे, कारण प्रेम देवापासून आहे. जो कोणी प्रेम करतो
तो देवापासून जन्मलेला आहे आणि देवाला ओळखतो. जो कोणी प्रेम करीत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रेमस्वरूप आहे. त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे म्हणून देवाने आपल्या एकुलते एका पुत्राला जगात पाठवले आहे. यावरून देवाचे आपल्यावरील प्रेम प्रकट झाले. प्रेम म्हणावे तर हेच, आपण देवावर प्रेम केले असे नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर प्रेम केले आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त मिळावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. येशूने म्हटले, माझ्यावर प्रेम करणारा माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रेम करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊ. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहान कृत शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. प्रभू तुझा गभ्र वासो. प्रभू येशू आपल्या शिष्यांस म्हणाले, जसे पित्याने माझ्यावर प्रेम केले तसे मीही तुम्हांवर प्रेम केले आहे. तुम्ही माझ्या प्रेमात राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून पित्याच्या प्रेमात राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रेमात नांदाल. माझा आनंद तुम्हांमध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत. जसे मी तुम्हावर प्रेम केले तसे तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे, अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा, ह्यापेक्षा मोठे प्रेम दुसरे नाही. मी तुम्हास जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हास मित्र म्हटले आहे. कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हास कळवले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आहे आणि तुम्हाला नेमले आहे. तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते पिता तुम्हाला देईल, हा हेतू आहे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला ह्या आज्ञा करतो. प्रभूचे हे शुभ वर्तमान. प्रिय मित्रांनो, आजच्या ह्या प्रभू शब्दावर चिंतन करण्यासाठी आपण एका प्रश्नाने सुरुवात करूया. प्रश्न असा, मला ख्रिस्ती व्यक्ती म्हणून
जगणे का आवडते? खूप लोकांना, पुष्कळ लोकांना सर्वसाधारण ख्रिस्ताचे आकर्षण का वाटते? हा एक माझा प्रश्न. ह्या प्रश्नाने आपण आजच्या ह्या प्रभू शब्दावरील चिंतनाला सुरुवात करू. ख्रिस्ती धर्म म्हणजे कोण्या ठराविक विचारांची किंवा कल्पनेची निवड म्हणून आपण ख्रिस्ती असण्याचा अभिमान बाळगत नसतो, पण एका अप्रतिम व्यक्तीला म्हणजे साक्षात देवाला भेटण्याची आपणाला संधी मिळते. प्रभू ख्रिस्ताशी जवळीक साधून त्याच्याशी एकरूप होण्याचा योग आपणाला प्राप्त होतो. हे आपण ख्रिस्ती असण्याचे खरे अस्सल कारण असावयास हवे असे पोप बेनेडिक्ट त्यांच्या देऊस कारितास एस्ट, परमेश्वर प्रेम आहे, ह्या बोधपत्रामध्ये लिहितात. आपण प्रीतीचे भुकेले आहोत. जी भूक या जगातील कुणीही व्यक्ती किंवा कुठलीही वस्तू आपणाला तृप्त करू शकत नाही, ती भूक तृप्त करून देणारा फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आहे. तोच खरी जीवलगता, गाढ नाते जोडणारा विश्वासू मित्र आहे आपला. जो परमेश्वर अदृश्य होता, ज्या परमेश्वराला चेहरा नव्हता, ज्या परमेश्वराला नाव नव्हतं, ज्या परमेश्वराला शरीर नव्हतं, थोडक्यात माणसाला समजेल असा परमेश्वर जणू नव्हता, तो परमेश्वर प्रभू येशूमध्ये त्याला चेहरा, त्याला नाव, त्याला शरीर आपणाला दिसले. त्याचे आपणावरील प्रेम फक्त आता शब्दच राहिले नाहीत, तर त्या शब्दांचे रूपांतर साक्षात कृतीमध्ये आपणाला रोजच्या जीवनात अनुभवायला मिळते. हे खरं आपण ख्रिस्ती असण्याचं आकर्षण आहे. आणि यामुळे जगामध्ये पुष्कळ लोक ख्रिस्ताकडे आकर्षित होतात आणि आकर्षितच झाले पाहिजेत. कारण ख्रिस्ती श्रद्धा कोणावरही जबरदस्तीने लादण्याची नाही. देवाने तसं केलं नाही. ख्रिस्त लोकांना आवडतो. हे अगदी आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसते आणि म्हणून ख्रिस्ताला ते स्वीकारतात. कदाचित ख्रिस्ती माणसांची समजूत कधी कधी, वागणूक कधी कधी त्यांना न समजणारी असते आणि म्हणून आपल्याविषयी द्वेष भावना त्यांच्या मनात निर्माण होतो. परंतु आपणाला हे कळून चुकलं पाहिजे की आपण ख्रिस्ती आहोत, कारण ख्रिस्त आपल्यावर कोणी लादलेला नाही, पण आपल्याला त्याचा आकर्षण वाटते. दुसरा मुद्दा, जी व्यक्ती ख्रिस्ताची निवड करतो तो देवाच्या आनंदात, समाधानात जगतो. हे वैशिष्ट्य आहे ख्रिस्ती धर्माचं. आजचं दुसरं वाचन, पहिल्या वाचनामध्ये प्रेषितांची कृत्ये, पहिल्या वाचनात आपण ऐकलं की पीटर आणि कोर्नेलियुस ह्यामधील संवाद. जेव्हा कोर्नेलियुस पीटरचा पाय धरायला लागला, जणू काही त्याला हाजी हाजी करायला लागला, जणू काही त्याला देव समजायला लागला, तेव्हा पेत्र त्याला सांगतो, मी मनुष्य आहे तुझ्यासारखा. ख्रिस्ती धर्माचा आनंद हा कोण्या माणसामध्ये नाही, कोण्या वस्तूंमध्ये नाही. ख्रिस्ती माणूस आनंदित असतो, कारण ख्रिस्ती माणसांचा आनंद हा परमेश्वराकडून येत असतो. परमेश्वर आपल्या सगळ्यांच्या आनंदाचा उगम आणि कळस आहे. त्याचा अर्थ आपण आनंदित असतो आणि खरा ख्रिस्ती माणूस, श्रद्धावान ख्रिस्ती माणूस सर्व परिस्थितीमध्ये आपण ऐकतो रक्तसाक्ष्यांचा ते जेव्हा साक्षी देतात त्यांच्या रक्ताने आपण बघतो
की मारायला आले तरी ते हसत त्यांच्या मारकऱ्यांच्या सामोरी जातात. हा ख्रिस्ती माणसांचा आनंद मी जो म्हटला की ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे आनंदित व्यक्ती, त्याचा अर्थ आपणाला जे पाहिजे ते मिळाले आहे, कशाचीच आता उणीव नाही, आपल्याला काहीच त्रास नाही, कोणतीच समस्या आणि प्रश्न आपल्यापुढे नाहीत, असा त्याचा अर्थ होत नाही. जे जीवनामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला येते ते आपल्या पण वाट्याला येते. हा कोरोना काही ख्रिस्ती लोकांकडे येत नाही आणि दुसऱ्यांकडे जातो असं काही नाही, सगळ्यांच्या वाटेला तो येतो. पण अशा परिस्थितीमध्ये ख्रिस्ती माणूस, श्रद्धावान ख्रिस्ती माणूस त्याचा धीर गमावत नाही, त्याची आशा गमावत नाही, त्याचा आनंद गमावत नाही, त्याची श्रद्धा गमावत नाही. ह्या ऐहिक जगामध्ये माणसाला चटके देणाऱ्या खूप गोष्टी आहेत आणि ख्रिस्ती माणसाला सुद्धा या सगळ्या हे चटके भोगायला लागतात. पण स्थितप्रज्ञ असणे, मग कोणी स्तुती करो कोणी निंदा करो, ख्रिस्ती माणूस आपल्या अंतःकरणातील समाधान आनंद डळमळू देत नसतो. आणि तिसरा मुद्दा आजच्या शुभवर्तमानामध्ये, जशी मी तुम्हावर प्रीती केली, जशी मी तुम्हावर प्रीती केली, मी तुम्हावर करीन असं देव नाही सांगत, मी केली. आणि आपण ते ख्रिस्तामध्ये ज्याला चेहरा होता, ज्याला नाव आहे, ज्याला शरीर आहे, आपण हे सगळं बघितलं. त्याची प्रीती, क्रूसावर विस्फारलेले ते हात, त्याची उंची, त्याची खोली, त्याची रुंदी कोणी मापू शकत नाही. अशी प्रीती, मी जशी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, अशी माझी आज्ञा आहे. इट इज अ कमांड, आज्ञा. हा फक्त काही सल्ला नाही दिला आपल्याला देवाने, आज्ञा दिली. कारण आपला खरा आनंद, आपलं खरं समाधान, आपलं खरं सुख हे आपण जशी ख्रिस्ताने प्रीती केली तशी एकमेकांवर करावी. कशी केली ख्रिस्ताने, कशी केली प्रीती? मी बोललो, आपले पाय धुवून. म्हणजे प्रीती फक्त भावना नाही, भोळी भाबडी कल्पना नाही, मतलबी सोंग नाही. प्रीती म्हणजे प्रीतीचे रूपांतर निस्वार्थी सेवेमध्ये होणे आवश्यक आहे. दुसऱ्यांना फक्त उपदेश करून फायदा नाही, आपण पाय धुण्यासाठी दुसऱ्यांचे वाकलं पाहिजे. ख्रिस्ती माणूस ह्याचं नातं फक्त देवाशी असते तेवढंच नाही, जसं आपण म्हणतो व्हर्टिकल रिलेशनशिप. ख्रिस्ती माणसाचं नातं माझं देवाशी असं उभं, आणि त्याचबरोबर माझं इतरांशी असं आडवं, त्याला म्हणतात क्रूस. उभं आणि आडवं, उभं देवाशी नातं, आडवं एकमेकांशी नातं. आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण निस्वार्थ प्रेमाची व्याख्या प्रभू येशूने, परमेश्वराने स्वतः केलेली आपण ऐकतो. प्रभू म्हणतो, मी तुम्हावर प्रीती केली. आता सर्वसाधारण माणूस असं करतो, मी तुला दिलं आता तू मला दे, मी तुझ्यावर प्रीती केली आता तू माझ्यावर प्रीती कर. प्रभू येशू ख्रिस्ताने तसं नाही म्हटलं. मी तुम्हावर केली, आता तुम्ही माझ्यावर परत नाही केली तरी चालेल, तुम्ही पहिली तुमच्या एकमेकांवर करा. तुम्ही माझ्यावर करा असं नाही, असं प्रभू म्हणत नाही. तर मी तुम्हावर प्रीती केली, आता तुम्ही तुमच्यामध्ये एकमेकांवर प्रीती करा. ह्याच्यामध्ये परमेश्वराचा आनंद आहे. ही एकमेव आज्ञा, एकमेव. प्रभूने काही दुसऱ्या आज्ञा दिल्या नाहीत. देवावर प्रेम करतात तसं तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. प्रीतीचे नाते फक्त माझ्यात आणि देवात असे दोघांपुरते मर्यादित नाही, किंबहुना ते एकमेकांवर आपणामध्ये, आणि विशेष करून आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही किंवा विशेष करून ज्याने आपलं वाईट केलेलं असं आहे आपल्याला वाटते,
आपल्या जातीचा नाही, आपल्या धर्माचा नाही, आपल्या टोळक्यामधला नाही, त्यांच्यावर प्रीती करणं, तिथं पोचणं हे आवश्यक आहे. आणि शेवटी तुम्ही जाऊन फळ द्यावे. जाऊन, जाणे हे क्रियापद. ख्रिस्ती असणे ही हालचाल करण्याची प्रक्रिया आहे. ख्रिस्ती असणे म्हणजे कुठेतरी इवन देवळामध्ये बसून राहणं नाही, तिथे गेलो पाहिजे. तो उगम आहे, तो कळस आहे, तेथूनच सगळी सुरुवात होते. परंतु तिथेच बसायचं असं नाही. जा तुम्हास पाठविण्यात येत आहे, मिसाच्या शेवटी आपणाला सांगण्यात येते. म्हणजे काय, देवळात गर्दी झाली आणि कोणाला अडचण होते म्हणून नाही जा आता तुम्ही बाहेर, असं नाही. ते जा तुम्हास पाठविण्यात येत आहे म्हणजे ख्रिस्ती धर्म ही जणू काही हालचाल करण्याची प्रक्रिया आहे. जाऊन फळ द्या. तुम्ही जा आणि फळ द्या. पुढे पाऊल टाकण्याची प्रक्रिया आहे. ख्रिस्ती असणं म्हणजे प्रयत्नांची शिकस्त करण्याची प्रक्रिया आहे. ख्रिस्ती असणं म्हणजे आटोकाट प्रयत्न करण्याची, वारंवार सत्कृत्य करत राहण्याची ही प्रक्रिया आहे. म्हणून जाऊन, जाणे असं क्रियापद ख्रिस्त आज्ञा देऊन सांगतात. ख्रिस्ती असणे म्हणजे सत्कृत्यांना गती देणारा बनणे, सत्कृत्यांचा प्रवर्तक बनणे. आणि सत्कृत्य म्हणजे काय, मोठी मोठी काय करायला पाहिजेत असं नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून कुटुंबामध्ये, गावामध्ये, शेजवळामध्ये आणि मग आपल्या कामाच्या जागी प्रीती करीत राहणं, फळ देत राहणं. श्रद्धेला फळं आली पाहिजे. श्रद्धा वांज नसते, श्रद्धेला फळं येतात. म्हणून आपण श्रद्धा धरली तर आपोआप आपली प्रीती करण्यासाठी पावले उचलली जातात. सेवा होते, निस्वार्थ सेवा होते आणि आजूबाजूचं जग ख्रिस्ती माणसामुळे खरोखर आल्हाददायक बनते. आपण तसं बनण्याचा नेहमी प्रयत्न करीत राहूया. आपली श्रद्धा आता आपण एकत्रपणे प्रेषितांचा विश्वास संगीकार या रूपाने जाहीर करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्यांनी दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. मित्रांनो, आपण आपल्या विनंत्या आता प्रभूच्या पायाशी ठेवूया. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या आनंदासह आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. त्याच्या अतिप्रिय पुत्राच्या प्रार्थना पित्याने ऐकल्या आणि स्वीकारल्या. परमेश्वर आपल्या मागण्या पूर्ण करील असा आपण विश्वास बाळगूया. आपला प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहण्यास आपल्या जीवनाद्वारे मार्गदर्शन करणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, फादर्स, सिस्टर्स यांना परमेश्वराने चांगले आरोग्य व कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेत राहून प्रभूने आपल्यावर जशी प्रीती केली तशी आपणास इतरावरती प्रीती करता यावी. विशेषतः जे आजारी आहेत, निराश, हताश झालेले आहेत,
जे एकाकी जीवन जगत आहेत, जे दुर्लक्षित झाले आहेत. म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या या अतिशय कठीण प्रसंगी आपणास श्रद्धेत टिकून राहता यावे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मैत्रीचा जवळून अनुभव घेता यावा. संजीवन प्रभू येशू ख्रिस्त, त्याची शांती, प्रीती आपणास अनुभवता यावी. म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. कोरोना व्हायरसपासून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे. जे या आजारावर उपचार घेत आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे. जे या आजारपणामुळे मरण पावले आहेत, विशेषतः आपल्या धर्मप्रांतातील गेल्या आठवड्यामध्ये 55हून अधिक लोक कोरोना व्हायरसमुळे मरण पावलेले आहेत, त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी. त्यांच्या कुटुंबाचे ख्रिस्ती श्रद्धेत सांत्वन व्हावे. म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय व सफाई कर्मचारी, सर्व धार्मिक, राजकीय व सामाजिक नेते, जगात व आपल्या भारत देशात शांती नांदावी. आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी. मित्रांनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. हे प्रभू परमेश्वरा, या पवित्र दानांच्या परत भेटीमुळे तुझ्या दैवी जीवनात तू आम्हाला सहभागी करतोस. आमचे प्रत्येक कृत्य तुझ्या सत्य वचनाला अनुसरून असावे म्हणून आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. ख्रिस्ताने आपल्या शरीराचे क्रूसावर समर्पण केले. आपल्या पूर्ण समर्पणाने ख्रिस्त इतर सर्व समर्पणे त्याने परिपूर्ण केली. आमच्या तारणासाठी ख्रिस्ताने स्वतःला तुझ्या हातात सोपवले आणि ख्रिस्त याजक, वेदी आणि बळी बनला. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र पवित्र पवित्र
जयकार प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य परम स्वर्गात जय 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 जयकार। प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडली, ती शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या आणि शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार, मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार। ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो। तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक आणि इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात वाढ कर। या जगातून बोलावून घेतलेल्या सर्वांची तू आठवण कर। विशेष करून या विषाणूमुळे जणू अचानकपणे मरण पावलेले आहेत, त्यांची आठवण कर। बाप्तिस्म्याद्वारे ते ख्रिस्तासमवेत मरण पावले, त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये देखील सहभागी कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची आठवण कर। त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देवमाता धन्यकुमारी मारिया, संत जोसेफ तिचा पती, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो। प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव। हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर, जीवनात आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे।
हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्या बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रभू म्हणतो, तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर माझ्या आज्ञा पाळा. पिता तुम्हावर पवित्र आत्म्याला पाठवील आणि तो पवित्र आत्मा तुम्हाबरोबर सर्व काळ राहील. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ आणि नित्यजीवी परमेश्वरा, ख्रिस्ताला मरणातून उठवून तू आम्हाला जीवन मिळवून दिलेस. या पुनरुत्थानाच्या साक्रामेंताने आम्हाला सबळ कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा आणि देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने तुमचा उद्धार केला आहे आणि तुम्हाला त्याची मुले बनवले आहे. परमेश्वर तुम्हाला आनंदाचे वरदान देवो. आमेन. तारणकर्त्याने तुम्हाला सार्वकालिक स्वातंत्र्य मिळवून दिले
धारणकर्त्याचे अविनाशी जीवन तुम्हाला वतन मिळो. आमेन. तुमच्या श्रद्धेमुळे बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे तुम्ही ख्रिस्ताबरोबर पुनर्जीवित झालात. त्याच्याशी तुम्ही सर्व काळ एकरूप राहावेत म्हणून तुम्हाकडून पवित्र असे आचरण आणि कृत्य घडत राहोत. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. सेवा प्रभूची नित्य करा.